वाल्मिक कराड पोलिसांना शरण. पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड शरण. पवनचक्की खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल. सीआयडीकडून वाल्मिक कराडची जवळपास 2 तासांपासून चौकशी सुरू. वैद्यकीय तपासणीच्या नंतर वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता. केस पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल. दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यासाठी तयार. स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण. राज्यामधील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामबंद आंदोलन. ग्रामपंचायतीच्या समोर काळ्या फिती बांधून आंदोलन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील 100 दिवसांच्या कामाचा आढावा. परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागांना कामाच्या संदर्भात सूचना. नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यामधील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँका आणि पतसंस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू. यंदाच्या निवडणुकीच्या वर्षामध्ये 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री. लोकसभा निवडणुकीमध्ये 18,22,142 लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान 31,54,710 लिटर मद्यसाठा जप्त. आगामी वर्षामध्ये चहा महाग होण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. 31st साठी मुंबईमध्ये 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधामध्ये पोलीस विशेष मोहीम राबवणार. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रक पथकं ही सुद्धा तैनात असतील. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवरती होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून जादा गाड्या. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईमधल्या इतर समुद्र किनाऱ्यांवरती जाण्यासाठी रात्री विशेष 25 बसेस धावणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडत असल्यामुळे आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या. लोकलच्या 3ही मार्गांवरती चालवल्या जाणार विशेष रेल्वे गाड्या. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 12:15 ते 1:15 या कालावधीमध्ये बंद राहील. या कालावधीमध्ये तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट. एका प्रवाशाला मोजावे लागतात 3 ते 5 हजार रुपये. हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षा सुद्धा अधिक. नवीन वर्षामध्ये उरणकरांना 25 मिनिटांमध्ये मुंबई गाठता येणार. JNPA बंदर ते मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया अशी वातानुकूलित स्पीड बोटची सुविधा फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. नवीन वर्षाचं स्वागत सुरक्षित आणि जल्लोषामध्ये करता यावं म्हणून नवी मुंबई पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह मोहीम अधिक कडक केली आहे. सायन, पनवेल, ठाणे, बेलापूर मार्गावरती 1 पोलीस उपायुक्त, 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 36 अधिकारी, 510 अंमलदार तळीरामांवरती करडी नजर ठेवणार. विरारहून मुंबईकडे येणाऱ्या फास्ट लाईनवरील रेल्वे ट्रॅक बंद. 1 AC आणि 1 जनरल लोकलही खोळंबली. लोकल थांबल्यामुळे नालासोपारा स्थानकापर्यंत प्रवाशांचा पायी प्रवास. बोरिवली भायखळ्यामध्ये बांधकामांवरती बंदी. मुंबईतील 286 प्रकल्पांना स्टॉप वर्कची नोटीस. काम बंद न केल्यास MRTPच्या नुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवला जाणार. 31st साठी पुण्यामध्ये 3,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. 700 वाहतूक पोलीस. 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेच्या अंतर्गत तपासणी. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यामधील वाहतुकीमध्ये बदल. लष्कर भागामधील महात्मा गांधी रस्ता, गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत संध्याकाळी 5च्या नंतर वाहनांना प्रवेश बंदी. पुण्यामध्ये राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्यविक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहील. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या वतीनं निदर्शनं केली जाणार. पुण्यामध्ये वादग्रस्त ठरलेली हाय स्पिरिट क्लबची न्यू इयर पार्टी अखेर रद्द. जनजागृतीचा दावा करत पार्टीमध्ये होणार होतं कॉन्डम्स आणि ORSचं वाटप. यावरून वाद पेटल्यानंतर पार्टी रद्द करण्याचा पबचा निर्णय. वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरमध्ये भाविकांची गर्दी. अंबाबाईच्या दर्शनाने नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सुद्धा सज्ज. मटण आणि मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी. पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरण. पत्नी मोहिनी वाघची येरवडा कारागृहामध्ये रवानगी. पोलीस आरोपींच्या बँक खात्यांचा तपशीलही तपासणार.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित. इंद्रायणीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवरती कारवाई करा, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबार. हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणारे दीपक लोकर हे जखमी. कात्रज घाटामध्ये नेऊन दीपकवरती केला गोळीबार. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट. आरोपींना मदत करणाऱ्यांना सुद्धा सह आरोपी करा, जरांगेंची मागणी. कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यामध्ये सहभाग. हर्षकुमार क्षीरसागरकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक सुद्धा अटकेत. सहकारी अर्पिताच्या नावे मुंबईमध्ये कोट्यवधी रुपयांच्या फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या आधी आजपासून तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात. शेजगृहामधील चांदीच्या पलंगावरती तुळजाभवानी विसावणार. नांदेडमध्ये अनधिकृत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी युवकाला अटक. एटीएस आणि पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जालन्यामधील गुळखंड तांडामध्ये भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्यांना तिघांना चोर समजून लाठ्यांनी मारहाण. परतूर पोलिसांमध्ये 45 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. जालन्यातील गुळखंड तांड्यामध्ये भांडी घासण्याची पावडर विकण्यासाठी आलेल्या 3 जणांना मारहाणीचं प्रकरण समोर. प्रहार जनशक्ती पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवरती हंडा मोर्चा. जलजीवन मिशनच्या अंतर्गत काम सोपवलेल्या ठेकेदारानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप. अनेक वेळा निवेदन देऊनही काम होत नसल्यामुळे महिलांचा आक्रोश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.